नमस्कार मंडळी. आज आपण साती आसरांचा त्रास हा कसा ओळखायचा आणि असा त्रास जर आपल्याला होत असेल तर यातून बाहेर कसे पडायचे याच्यावर बोलणार आहोत. त्याचबरोबर साती आसरांचा त्रास आपल्याला असेल तर कोणकोणत्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात व याची लक्षणे काय आहेत यावरही आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका. कारण तंत्र, मंत्र, यंत्र या क्षेत्रातील गुप्त माहिती, उपाय, उतारे या चॅनलच्या माध्यमातून मी आपणापर्यंत पोहोचण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतोय. तर मंडळी, मुळात साती आसरा म्हणजे काय हे नीट समजून घ्या. तर मंडळी, साती आसरा म्हणजे हा 7 देवांचा एक समूह असतो आणि ग्रंथांमध्ये याचा अप्सरा म्हणून देखील आपल्याला उल्लेख आढळतो. यांना स्थानिक बोली भाषेनुसार वेगवेगळ्या नावाने देखील ओळखलं जातं. त्यात मंडळी, काही ठिकाणी यांना साती आसरा बोललं जातं, तर काही ठिकाणी यांना 7 बाया असं देखील म्हटलं जातं, तर काही ठिकाणी मावलाई किंवा मावल्या म्हणून देखील यांना ओळखलं जातं. आणि मंडळी, यांचे स्थान, यांचा वावर हा नदीकाठी म्हणा किंवा विहिरीच्या ठिकाणी, तळ्याकाठी किंवा अगदी ओढ्या नाल्याला देखील यांचा वावर हा असतो आणि यांचा मानपान देखील याच ठिकाणी हा दिला जात असतो. आता यांचा त्रास हा कसा होतो हे पण नीट समजून घ्या मंडळी. आणि मंडळी, सहसा यांचा त्रास हा महिलांनाच बऱ्याच प्रमाणात होत असतोय. आता आपल्यापैकी काही लोकांना असा प्रश्न पडला असेल की जर या देवी आहेत तर मग यांचा त्रास कसा होतो. तर मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या की या जरी 7 देवी असल्या तरी यांचे वेगवेगळे प्रकार असतात, वेगवेगळी रूपे असतात आणि वेगवेगळे आचरणे देखील असतात. काही ठिकाणी या शक्ती 7 बालिकांच्या म्हणजे 7 लहान मुलींच्या रूपात असतात, तर काही वेळा 7 कुमारिकांच्या म्हणजे 7 मुलींच्या रूपात या शक्ती असतात. तर मंडळी, काही वेळा या शक्ती 7 सुवासिनींच्या रूपात असतात, तर काही ठिकाणी अगदी विधवा स्वरूपात देखील या साती आसरा असतात. आणि त्याचमुळे जसे यांचे स्वरूप असते तसेच यांचे आचरण आणि स्वभाव देखील असतोय. मग आता मंडळी, यांचा त्रास हा कसा होतो. तर एखादी महिला किंवा एखादी मुलगी अशा शक्तींचा वावर असणाऱ्या ठिकाणी जर मासिक धर्म असताना गेली किंवा वेळेअवेळी यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी जाणे आणि अशा वेळी जर एखाद्या मुलीची अशा देवतांसमोर नजरानजर झाली, नजराभेट झाली, तर या देवतांचा देखील यांना त्रास होऊ शकत असतो. आणि मंडळी, बऱ्याच वेळा या साती आसरांना जर एखादी महिला किंवा एखादी मुलगी मैत्रीण स्वरूपात जर आवडली तर या शक्ती त्या व्यक्तीच्या मागे लागतात किंवा त्यांच्या प्रती त्यांचे आकर्षण हे वाढत असतं. आणि खास करून जर एखादी महिला ही अतिसुंदर असेल, अगदी लांब सडके केस, शृंगार करून अशी महिला जर त्यांच्या वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी गेली आणि जर त्यांच्या नजरेत ती पडली तर अशा वेळी त्यांचे मैत्रीण स्वरूपातील आकर्षण त्या महिलेच्या प्रती हे वाढत असतं. मग मंडळी, अशा वेळी आपल्याला साती आसरांचा त्रास आहे हे कसं ओळखायचं किंवा जर त्यांचा त्रास आपल्याला होत असेल तर नेमक्या काय काय गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात हे पण समजून घ्या. मंडळी, मुळात आपल्याला काय त्रास आहे हे तुम्ही स्वतः जाणून घेऊ शकत नाही, त्याच्यासाठी जाणकार आणि तज्ज्ञ व्यक्तीच लागतो. पण हो मंडळी, या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला लक्षणं सांगणार आहे त्यावरून तुम्हाला एक अंदाज तरी येईल की साती आसरांचा त्रास हा कशा प्रकारे ओळखायचा असतो. तर मंडळी, मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की साती आसरांचा त्रास हा प्रत्येक वेळी आणि प्रत्येक व्यक्तीला सारखाच होतो का, तर असं नाही. तुम्हाला कोणत्या साती आसरा लागलेल्या आहेत याच्यावरून सर्व गोष्टी या घडत असतात. आणि यामध्ये मी माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे कोणकोणत्या स्वरूपात काय काय त्रास होतात किंवा कोणत्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात हे सांगतो. याच्यावरून तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणत्या प्रकारातील त्रास आहे आणि त्यावरून तुमच्या लक्षात येईल की साती आसरातील कोणते स्वरूप हे तुम्हाला लागलेले आहे किंवा तुम्हाला त्या स्वरूपाचा त्रास आहे. तर या सर्वप्रथम मंडळी, बाल स्वरूपातील आसरा. मंडळी, या साती आसरा जर एखाद्या व्यक्तीला लागल्या तर मग अशा वेळी त्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये सतत लहान मुली येणे, त्या खेळताना बागडताना दिसणे किंवा लहान मुलांचे खेळ खेळताना दिसणे अशा गोष्टी या घडत असतात. त्याचबरोबर त्या व्यक्तीचा स्वभाव देखील लहान मुलांसारखा चंचल, खेळकर हा होत असतोय. त्यामध्ये त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या घरातील लोकांना हा त्रास होत नाही, पण सतत या गोष्टी तुमच्यासोबत घडत असतात. मंडळी, आता दुसरा प्रकार म्हणजे जो त्रासदायक म्हणता येणार नाही तो म्हणजे सुवासिनीय स्वरूपातील आसऱ्या लागल्या असतील तर त्या त्रास देत नाहीत. उलट अशा महिलेच्या संसारामध्ये त्यांचं जास्त मन रमत असतं व संसार करत असताना 7 जणींचे बळ हे त्या महिलेला येत असतं. मुळात मंडळी, लक्षात घ्या की आसरा ही अशी शक्ती आहे की त्या त्रास देत नाहीत, फक्त ज्या स्वरूपात त्या पाठी लागलेल्या आहेत त्या स्वरूपात ते त्या व्यक्तीच्या सोबत वागत असतात आणि त्यांच्याच मेळात किंवा त्यांच्यासारखा स्वभाव, आचरण त्या व्यक्तीमध्ये त्या समोरील व्यक्तीचे ते बनवत असतात. मंडळी, त्यामुळेच आता जे साती आसरांचे हे आता सांगितलेले 2 प्रकार आहेत याचा त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबाला म्हणावा असा त्रास होत नाही. पण जर कुमारिका स्वरूपातील आसरा जर एखाद्या महिलेला लागलेले असतील तर मात्र या गोष्टी त्रासदायक असतात. कारण अशा वेळी त्या महिलेचं लग्न ठरण्यासाठी किंवा त्या मुलीचं लग्न ठरण्यासाठी अनेक बाधा येतात. लग्नाचा विषय निघाला की त्या व्यक्तीचे चिडचिड होणे
स्वप्नात सतत पाणी येणे अशा गोष्टी त्या व्यक्तीसोबत घडत असतात. मंडळी, या प्रकारातील जर आसरा लागले असतील तर त्या मुलीला पुरुषांच्या प्रती राग निर्माण होत असतो व तिला लग्न किंवा संसार या गोष्टीची जराही आवड राहत नाही. आणि जर लग्न झालेल्या महिलेला जर हा प्रकार लागला असेल तर स्वतःच्याच नवऱ्याच्या प्रती त्या महिलेला राग निर्माण होतो आणि त्यामुळे नवरा बायकोचे संबंध अगदी टोकापर्यंत देखील जात असतात. मंडळी, या इथपर्यंत गोष्टी जातात की अगदी संसार तुटेपर्यंत या गोष्टी होत असतात. त्याचं कारण मंडळी, मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं की 7 आसरा या अशा शक्ती आहेत की त्यांना जर एखादी व्यक्ती आवडली किंवा त्या जर एखाद्या व्यक्तीला लागल्या तर समोरील व्यक्तीला ते स्वतःच्या मेळ्यात सामील करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्या ज्या स्वरूपात आहेत त्याच प्रकारे त्या व्यक्तीला पण ते बदल होत असतात. त्यामुळे कुमारिका स्वरूपातील आसरा यांचा जर त्रास असेल तर वैवाहिक जीवनात अनेक त्रास हे होत असतात. त्याचबरोबर मंडळी, मूलबाळ होण्यासाठी सुद्धा अनेक अडचणींना सामोरं देखील तुम्हाला जावं लागू शकतं. आणि मंडळी, यामध्ये सर्वात त्रासदायक प्रकार म्हणजे विधवा प्रकारातील आसरा जर एखाद्या व्यक्तीला लागले असतील तर एक तर त्या व्यक्तीचा लग्न संबंध जुळत नाही किंवा त्या महिलेच्या नवऱ्याला या गोष्टी या त्रासदायक ठरत असतात. त्यामुळे सतत स्वप्नात पाणी येणे, पाण्यात आपल्याला कोणीतरी ओढत आहे असं वाटणे किंवा सतत स्वप्नात साप मागे लागलाय असे स्वप्न पडणे अशा गोष्टी त्या व्यक्तीसोबत घडत असतात. त्यामुळे मंडळी, तुम्हाला 7 आसरांचा कोणताही प्रकारचा जरी त्रास असला तरी त्यांच्यावर वेळेच उपाय करणं हे तितकंच महत्वाचं आहे. कारण चांगल्या प्रकारे आसरांचा जरी तुम्हाला त्रास असला आणि त्यामुळे तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये किंवा पारिवारिक जीवनामध्ये काही त्रास जरी होत नसला तरी पुढे जाऊन अशा गोष्टी या त्रासदायक ठरतात आणि अशा व्यक्तीला मेंटली डिस्टर्बपणा किंवा मानसिक आरोग्य त्यांचं बिघडू शकतं. तर मंडळी, हळूहळू या आसरा त्या व्यक्तीला दिसणे किंवा त्यांच्यासोबत बोलणे अशा गोष्टी सुद्धा घडत असतात. त्यामुळे मंडळी, या गोष्टींवर जाणकार देवऋषाचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे हे तितकंच महत्वाचं आहे. मंडळी, यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या की जर 7 आसरांचं वारं जर येत असेल किंवा संचार जर येत असेल आणि देवस्थान स्वइच्छेने किंवा तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन जर तुमच्याकडे आलेलं असेल तर मात्र यांना डावलू नका. त्यांचे जर तुम्ही सर्व काही व्यवस्थित केलं तर अगदी सोन्याहून पिवळं तुमचं होईल. पण जर आकर्षित होऊन जर ही आसरा लागले असतील तर मात्र यांचा त्रास हा तुम्हाला होत असतो. त्यासाठी योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घ्या आणि यातून तुम्ही बाहेर पडा. मंडळी, ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मी आशा बाळगतो. खूप खूप धन्यवाद.